काही लोक नाही का याचा भंडारा आहे चला खायला, याने पंगत दिली चला खायला, त्याने पंगत दिली चला खायला, फुकट एक दिवस आपलं निघतोय कुठंतरी नाही का. पण त्या लोकांचं तुम्ही पाप खाऊन येतात ना, सगळं आपल्या डोक्यावर बसतं ना. मग बोलता आमच्या घरामध्ये अशा अडचणी कवर झाल्या, काय झालं मला, आम्ही कोणतं पाप केलं असो की आमच्या पोटी अशी जन्माला आले, आम्ही कोणतं पाप केलं असं का आमच्या घरात एवढं दुःख झालं, एवढं संकट येत आहे. ह्या बारीक सारीक गोष्टी लक्षात येतात का तुम्हाला. तुम्हाला सांगते कालच कीर्तनाला जरी आलं ना 10 रुपये टाकून जायचे, तेव्हा खायचं आणि मग जायचं. कुठं भंडाराला जरी खायला गेलं ना तिथं 10 रुपये टाका आणि मग खा. तसं खाऊ नये, फुकटचं जेवण कोणाचंच खाऊ नये. फुकट भेटतो म्हणून चला, कोणाच्या घरी खावं, ज्याचे सात्विक विचार असेल त्याच्या घरी खावं. ज्याच्या घरी अभक्ष ते भक्षण केलं जातं त्याच्या घरी तर पाणी सुद्धा पिऊ नये. त्यांचे जे गुण असतात ते आपल्यामध्ये येतात. मांसाहार करणारे लोक त्यांच्या घरामध्ये पाणी सुद्धा पिऊ नये. काय, पाणी सुद्धा पिऊ नये. घरात पूर्ण ते संस्कार भरलेले असतात.